ओके, वेलकम बॅक अगेन. मी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुमच्यासाठी स्टडी फ्रॉम होम आणि आमच्यासाठी वर्क फ्रॉम होम या उपक्रमाअंतर्गत मी तुमचा फिजिक्सचा शिक्षक पठाण जब्बार खान तुमचं मी परत एकदा स्वागत करतो. लास्ट व्हिडिओमध्ये जो 13 मिनिटाचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी फर्स्ट ॲप्लिकेशन घेतलं होतं पहा. नाव आय कम ऑन नेक्स्ट न्यू article, that is the second application of the vertical circular motion, that is the vehicle at the top of convex over bridge. ओके, आता हे आर्टिकल काय आहे, याच्या मागचं फिजिक्स काय आहे, कुठं तुम्हाला हे डेली लाईफमध्ये हे आर्टिकल कुठं वापरता येईल, आपल्याला कुठं वापरता येईल मला विचार करा. जसं कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज टाईप आपल्या समोर काही ब्रिज वगैरे तर आपल्याकडे काही नाही आहेत, तर आपल्याकडे नदी वगैरेच कमी आहेत, ब्रिज वगैरेची आपल्याकडे तो प्रश्नच येत नाही. पण डेली लाईफमध्ये तुम्हाला हा असा कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज टाईप काही दुसरं दिसतं का? असं दिसतं का? आठवतं का? आपल्या शाळेच्या समोर वगैरे वगैरे आहे काही? आपल्या कॉलेज समोर नाही आहे, पण हायवेला वगैरे जर तुम्ही गेलात किंवा गावात वगैरे गेलात तर काय असतं ते मुलांना? बरोबर आहे काय? स्पीड ब्रेकर. येस. कसे असतात स्पीड ब्रेकर? त्याचा जो शेप आहे तो कसा असतो? त्याचा काही एखादा शब्द ओळखीचा आहे का? त्याचा शेप त्याचा कोणता आहे? येस येस, बरोबर, कॉन्व्हेक्स. त्याचा शेप कसा असतो? कॉन्व्हेक्स. काही मुलांना सवय असते, मी मागच्या त्या आर्टिकलमध्ये त्या स्पिअर ऑफ डेथ मध्ये सुद्धा स्टंटच आहे, इथं तुझं स्टंटच आहे बघा. तुम्ही पाहिलं असेल बघा, व्हिडिओ वगैरे पाहता युट्यूबवर, तुम्ही टिकटॉकवर, तर बंद झालं ते आता, आहे का नाही? पण आता तुम्ही व्हिडिओ पाहिजे, स्टंट करतात, स्टंट असं स्पीड ब्रेकर असेल तर गाडी अशी जोरात घेतात आणि त्या सरफेसला त्यांचा कॉन्टॅक्टच होतो, थोडासा जातो त्या, बाकीचा जो सरफेस असतो कॉन्व्हेक्स त्याला त्याचा कॉन्टॅक्ट होतच नाही, तो असा हवेत जातो, स्टंट करतो तो कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. तर युअर व्हेकल ॲट द टॉप ऑफ कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज. आपल्याला काही स्टंट करायचं नाही, पण जे स्टंट करणारे असतात त्यांचा स्पीड किती असेल किंवा तो स्टंट होऊ शकतो, हे एक फिजिक्स. ओव्हर ब्रिज आहे, एखादी मोठी नदी आहे त्याच्यावर तो ब्रिज आहे, त्याच्यावर स्टंट करून चालणार नाही चालणार. मग सेफली जाण्यासाठी, अतिशय सुरक्षित जाण्यासाठी जो मॅक्सिमम स्पीड म्हणू किंवा मिनिमम स्पीड म्हणू, म्हणजे मी मॅक्सिमम स्पीडने जर तुम्ही गेला तुम्ही सेफली जाऊ शकता त्या पर्टिक्युलर स्पीडने, म्हणजे पर्टिक्युलर जो स्पीड असेल तिथपर्यंत जाऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तुम्ही त्याचा, तुमचा आणि तुमच्या व्हेकलचा, त्या रोडचा, त्या कॉन्व्हेक्स ब्रिजचा, कॉन्व्हेक्स सरफेसचा कॉन्टॅक्ट होते. मग तो जो मॅक्झिमम स्पीड असेल किंवा मिनिमम, म्हणजे याच्या तेवढा स्पीड, त्याच्या पुढे गेला तुम्ही का तुम्ही थ्रो होता, असा हवेत जाता. व्हेकल इज अशी, व्हेकल जाताना काय म्हणायची, हवेत जाईल, हवेत असे सरफेसवरती असे हवेत जाईल, स्टंट करणारे तसेच करतात. मग तेच आर्टिकल मी आज घेऊन आलो. त्याच्या मागचं तुमचं व्हॉट इज एक्झॅक्टली फिजिक्स बिहाइंड दिस और डायनामिक्स बिहाइंड दिस. ओके, तो कॉन्व्हेक्स ओव्हर ब्रिज तुम्हाला माहिती आहे का? आता पहा, सपोज दिस इज द कॉन्व्हेक्स सरफेस. तुम्हाला काय दिसतं बरं या कॉन्व्हेक्स सरफेसवरून? थोडासा आर्क दिसतो, असा कंस दिसतो, म्हणजे याला जर आपण कंटिन्यू केलं तर काय तयार होईल? बरोबर आहे, काय तयार होईल? एक स्पिअर, सर्कल तयार होईल, एक सर्कल तयार होईल. आणि तुम्ही गेला आणि दिस इज द टॉप, हा याचा टॉप, हा पहा, हा टॉप, हा टॉपला आला. मग याला आपण पहा, सेंटर, O be the center of this curve, and this is the convex over bridge. कळलं तो? convex over bridge. Okay, आता
O be the center of the circle. What is R? R is the radius of this circle or this curve. Okay. Now, your vehicle is here. Your vehicle is here. Contact मध्ये. Your vehicle is here. जे contact मध्ये. Your vehicle आता ज्यावेळेस ती टॉपला येईल, टॉप पोझिशन म्हणजे पहा इथे जाईल इथे. आता ज्या टॉपला जायचं स्पीड किती, कारण इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या टॉपला ज्या स्पीड त्याचा तो मॅक्झिमम स्पीड किती पाहिजे. जर त्याच्या पुढे गेला तर ती अशा हवेत जाईल पास. ती त्या सरफेसचा कॉन्टॅक्ट तोडेल. ठिकाणी त्या सरफेसचा ही व्हेकल ही गाडी काय होईल त्याचा कॉन्टॅक्ट निघेल. देयर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन द व्हेकल अँड दॅट सरफेस. तो अशी पुढे जाईल. ज्यावेळेस ती टॉप पोझिशनला असेल व्हेकल पास बरोबर टॉप पोझिशनला असेल व्हेकल मूव्हिंग विथ सम व्हेलॉसिटी व्ही. ओके. ज्यावेळेस ती टॉप पोझिशनला असेल तर त्याची जो मॅक्झिमम व्हेलॉसिटीचं आपल्याला एक्सप्रेशन करायचं. ओके. आता पहा इफ यू इमॅजिन ॲट द टॉप पोझिशन हाऊ मेनी फोर्सेस ॲक्ट ऑन द व्हेकल. सपोज m बी द मास ऑफ दॅट व्हेकल. हा पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर केला तरी चालेल. आपण म्हणतो फ्री बॉडी डायग्राम नुसार m बी द मास ऑफ द व्हेकल. ओके. आता ॲट द टॉप हाऊ मेनी फोर्सेस ॲक्ट ऑन द व्हेकल. किती फोर्स ॲक्ट असतील बोला. m जर मास असेल तर पहिला फोर्स कोणता याचा दॅट इज द वेट mg. हा डाउनवर्ड फोर्स. फर्स्ट फोर्स कोणता याचा डाउनवर्ड फोर्स दॅट इज इट्स ओन वेट डाउनवर्ड फोर्स. सेकंड फोर्स कोणता असेल दिस इज द फोर्स नंबर 1. सेकंड फोर्स कोणता असेल बरोबर आहे. आता ऍक्च्युली हे टायर जवळ आहेत त्याचे आणि ती जी हा जो सरफेस असेल त्या कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिजचा दॅट एक्झर्ट द फोर्स दॅट इज परपेंडिक्युलर टू दिस सरफेस अँड दॅट इज द नॉर्मल रिएक्शन. काय असेल तुमची नॉर्मल रिएक्शन. सेकंड फोर्स कोणता असेल तुमचा एल दॅट इज द नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन. आता पहा हा कर्व दिसतो तुम्हाला. तुम्ही जर सेफली मूव्ह झाला एकदम सुरक्षित तुम्ही गेलात तर यू परफॉर्म विच मोशन सर्क्युलर मोशन. तुमचं कोणतं मोशन होईल सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन जर झालं तर काय लागतं नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. काय लागेल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. थर्ड फोर्स कोणता तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. तो कसा असतो तो it is always directed towards the center of the circle and along the radius. ज्या डायरेक्शन आणखी तिसरा फोर्स कोणता असेल सेंट्रिपिटल फोर्स. तो किती असतो mv स्क्वेअर अपॉन r. अँग्युलरच्या भाषेत mr ओमेगा स्क्वेअर. ओके mv ओमेगा. बरेच. सो थर्ड फोर्स तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. दिस इज द इम्पॉर्टंट फोर्स. बिकॉज ऑफ दिस फोर्स हा जर असेल तरच युअर व्हेकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. सो दिस इज युअर मेन फोर्स रिझल्टंट फोर्स. हा फोर्स आहे रिझल्टंट फोर्स. मग सेंट्रिपिटल किती असेल बोला. हा जो सेंट्रिपिटल असेल तर काय करावं लागेल हा mg आणि n याचे ॲडिशन करा and that gives the resultant centripetal force. मग सांगा मला काय असेल पहा. This is the convex overreach. Okay. सांगा किती असेल सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू बोला काय mg. n exactly opposite that is n. This is equation number 1. Okay. Then mv square upon r इकडे n आले plus n is equal to mg. This m is what
m म्हणजे काय? m is what? Mass, and g be the acceleration due to gravity. Mass of the vehicle, this m, and g, and this m never be changed, so they are constant. Variable term है velocity variable, okay, तो ही टर्म कॉन्स्टंट आहे तुमची. आता पहा, तो आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायचा आहे. तर ज्यावेळेस त्याचा जो कॉन्टॅक्ट राहील त्याच्या पुढे स्पीड वाढला तर तो त्याचा कॉन्टॅक्ट तोडेल, म्हणजे तुमची व्हेकल एअरमध्ये येते असं इथून. तो अशा हवेचे याशी या सरफेसनी येणार नाही, सर्क्युलर मोशन होणार नाही, पुढे याची पुढे जाईल. मग आता लक्ष द्या पहा, दिस टर्म इज कॉन्स्टंट. मग आता जर इफ केअरफुली ऑब्झर्व केलं पहा, सपोज मी असं घेतलं पहा 10, राईट साइड एक 10, तर लेफ्ट साइड बी किती असेल पहा, सपोज 10 आलं तर 10 कशी 5 + 5 म्हणजे 5 सेंट्रिपिटल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन 5, दॅट इज 10. ओके, तुम्ही काय केलं आता, तुम्ही याचा स्पीड वाढवला, जोरात स्पीड वाढवला, वेलोसिटी वाढली. वेलोसिटी वाढली तर काय होईल, हा सेंट्रिपिटल फोर्सचा सगळा फॅक्टर वाढेल, तो झाला 6. नॉर्मल रिएक्शन किती होईल 4, दॅट इज इक्वल टू 10. बघा नॉर्मल रिएक्शन कमी होती, दिस नॉर्मल रिएक्शन सेंट्रिपिटल कमी होती. परत स्पीड वाढला 7 + 3 दॅट इज 10. नॉर्मल रिएक्शन कमी होती. नॉर्मल रिएक्शनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. बिकॉज ऑफ दिस नॉर्मल रिएक्शन युअर व्हेकल इज इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस. इफ देयर इज नो नॉर्मल रिएक्शन देयर इज अ नो कॉन्टॅक्ट. तो कॉन्टॅक्ट तुटेल का, तो कॉन्टॅक्ट तुटेल. आपल्याला महत्त्वाचं कॉन्टॅक्ट बी आहे आणि कधी तुटेल हे बी महत्त्वाचं. परत तुम्ही वाढवलं 8 + 2 दॅट इज इक्वल टू 10. बघा नॉर्मल रिएक्शन कमी होत आहे कारण हे तर कॉन्स्टंट आहे इकडचं. देन 9 + 1 that is 10, and at one stage 10 is equal to 10, 10 plus 0 10 10 plus 0 is equal to 10. normal reaction की जगह 0 that time expression kind mv² r plus 0 is equal to mg. That is mv² r is equal to mg. mm get cancel, v² is equal to rg, v is equal to root of rg, and this is the maximum speed when the n is 0. तो maximum speed आहे, त्याच्या पुढं स्पीड वाढला, your n is negative, n निगेटिव्ह होईल, n काय होईल निगेटिव्ह होईल, आणि n निगेटिव्ह झाला तर तिवर तुमची व्हेकलचं काय होईल कॉन्टॅक्ट होईल. व्हेकलचं काय होईल का कॉन्टॅक्ट होईल. सो दिस इज अँड द व्हेकल ॲट. तो तुम्हाला सेफली जर जायचं असेल व्यवस्थित तुम्हाला हा स्पीड म्हणजे फॉर एक्झाम्पल हा स्पीड, त्याच्या पुढचा स्पीडला तुमची व्हेकलचं काय होईल कॉन्टॅक्ट. Okay, so this is very important applications of the vertical circular motion. Okay, विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचा रोटेशनल डायनामिक्सचा पहिला पार्ट जो आहे पहा सर्क्युलर मोशन, तो सगळा व्यवस्थित संपला. व्यवस्थित त्याचे नोट्स काढा, त्याचे एक्सप्रेशन वगैरे परीक्षेला विचारला, त्याचे MCQ आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे व्यवस्थित नोट्स काढा. काही अडचण आली तर मला मेसेज करा, फोन करा, पण व्यवस्थित अभ्यास करा. असं समजा की हे आपलं वर्गातच चालू आहे, आपल्याकडे विलाज नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या. आपल्या गावातलं थोडंसं वातावरण डिस्टर्ब आहे, काळजी करू नका. लवकरात लवकर आपण सावरून सगळ्यांनी देवाकडं देवाच्या प्रार्थना करा की या करोना संकटातून आपण लवकरात लवकर बरे होऊ. आपल्या शेतीलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य अशा प्रांगणात, भव्य अशा शाळेत तुम्ही लवकरात लवकर या. तुमच्या हसण्याची, खेळण्याची, धिंगाण्याची आम्ही वाट पाहतोय. आम्हाला सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर पाहिजे. तो होपसो आपण लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या, आपल्या
स्वतःची काळजी घ्या, बाहेर जाऊ नका, कंटिन्युअस मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, सगळी काळजी घ्या. फक्त मास्क लावायचं सांगितलं. मी विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे करोना संकट आहे, पण खाय प्यायला तर काही बंदी नाही. आपण घरी राहू, व्यवस्थित सुरक्षित राहून आपण राहू शकतो. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका. पुस्तकं आहेत, चांगली पुस्तकं वाचा, तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुम्ही चांगला अभ्यास करताल अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच.